आज पैदल जायला होतो बा शेगावले. शेगावून घरी आलो, कुलूप उघडलं, ठेवलं पायरीवर. गाडीचं काही काम नव्हतं तर आज वर लावून दिली ती बा. तेवढ्यात आम्हाला भेटायला आले दीपक भाऊन त्याचे मित्र. ते म्हणत आम्ही जळगावचे आहे बा, आम्ही तुम्हाला भेटायसाठी आलो फक्त. तरी आम्ही केल्या त्याच्यासोबत गप्पा. तेले जायला होत होता उशीर. आलो बा आम्ही तेले सोडून द्यायला गल्ली. तेले टाटा करून चेत्या गेला. चेत्याच्या घरी मी आलो मा घरी. घरी येऊन पाहतो तर मला गच्चीवर साप जाताना दिसला. मग मीनं सांगलं चेत्याले, म्हटलं गड्या आपल्या गच्चीवर साप गेला. मग आम्ही बोलावलं अक्षू भाऊ. ते आलते रोडवर. मग आम्ही चाललो त्याला आणायला. मडी आल्यावर ते म्हणत अरे अजून बी अशिंग का पण तो तरी. अरे हाव तर चालता नाही येत त्या फरशीवर. मग आम्ही आलो घरी तर हे भाऊ आम्हाला जामनेवरून भेटायला येलो होते. पण आमच्या मागे त्या सापाची धावपळ होती. पकडला बा मग शेवटी गच्चीवर साप. एक सांगून दोन सर्प मित्र येत होते. दोन्ही आमचे मित्रच होते. आज आपण इंडियन स्पेक्टिकल कोब्रा नावाचा विषारी साप पकडलेला आहे. याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात आणि याचं सायंटिफिक नेम नाजा नाजा आणि याला मराठीमध्ये नाग म्हणतात. हा साप खूप विषारी आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं वेनम आढळते. आणि हे दोन्ही सर्प मित्र आमचे मित्रच आहेत आणि गावाच्या जवळच राहतात. आणि चेत्या पाक कसा पावरायला जसा काही त्याने साप पाहिलाच नाही कधी. साप तर एकदम ओरिजिनल नाग होता भाऊ. रसला म्हणजे खेळ खल्लास. त्याला पकडायसाठी आम्ही आणली